तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाइब्स या चॅनलवरती। तर शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाकरिता बी बियाणे खरेदीसाठी हेक्टरी 10,000 रुपयाचे जे अर्थसहाय्य आहे ते अर्थसहाय्य आता या 21 जिल्ह्यांसाठी वितरणाचा जीआर हा आलेला आहे। हा तिसरा जीआर या अर्थसहाय्याच्या वितरणाचा असणार आहे आणि या जीआर सोबतच हे 21 जिल्हे नेमके कोणते आहेत याची देखील यादी जोडून आलेली आहे। तर त्यामधून आपण पाहणार आहोत या 21 जिल्ह्यांच्या यादीमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे याविषयीची सविस्तर माहिती। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जीआर आणि या जीआरचा विषय तुम्ही पाहू शकता मागील जे 2 जीआर होते त्याच विषयासारखा याचा देखील विषय हा असणार आहे। राज्यात विविध जिल्ह्यात खरीप 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाकरिता बियाणे व इतर अनुषंगिक बाबीकरिता विशेष मदत देण्याबाबत अशा प्रकारचा हा विषय व त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जीआर दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी शासनाने निर्गमित केलेला आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता या जीआरची प्रस्तावना आहे। या प्रस्तावनेमध्ये जे प्रति हेक्टरी म्हणजे तुम्ही इथे पाहू शकता की शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामामध्ये बियाणे व इतर अनुषंगिक बाबीकरिता विशेष मदत पॅकेज अंतर्गत हेक्टरी 10,000 रुपये हे जे अतिरिक्त मदत आहे अर्थसहाय्य आहे ते देण्याबाबत शासन निर्णय हा घेण्यात आलेला आहे। तर त्यामध्ये आता आपण पाहूया कशा प्रकारच्या व कोणत्या जिल्ह्यांचा समावेश असणार आहे व कोणत्या विभागांचा देखील समावेश असणार आहे। त्यामध्ये तुम्ही पाहू शकता येथे आहे आता शासन निर्णय। या शासन निर्णयामध्ये तुम्ही पाहू शकता जून 2025 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून येत्या रब्बी हंगामाकरिता बियाणे व इतर अनुषंगिक बाबीकरिता प्रति हेक्टरी 10,000 रुपये प्रमाणे 3 हेक्टरच्या मर्यादेत ही विशेष मदत असणार आहे। अतिरिक्त मदत देण्याकरिता संदर्भीन क्रमांक 10/10/2025 या रोजीच्या शासन निर्णयाने निश्चित केलेल्या दरानुसार रुपये इथे पाहू शकता तुम्ही रुपये 2,072,78,41,41 एवढा जो निधी आहे तो निधी वितरित करण्यास या शासनाची मंजुरी ही देण्यात येत आहे। तर तुम्ही पाहू शकता या शासन निर्णयान्वये या जीआरन्वये जो 10,000 रुपयाचा अर्थसहाय्य आहे मग त्यामध्ये येत्या रब्बी हंगामाकरिता बियाणे असतील व इतरही अनुषंगिक बाबी असतील याकरिता प्रति हेक्टरी 10,000 रुपयाची मदत यामध्ये 3 हेक्टरची मर्यादा असणार आहे। विशेष मदत म्हणून हे पैसे दिले जाणार आहेत। हे अर्थसहाय्य शेतकऱ्यांना दिले जाणार आहे। तर त्यासाठी काही जो निधी आहे तो निधी तुम्ही पाहू शकता किती मोठ्या प्रमाणात शासनाने उपलब्ध केलेला आहे आणि तो आहे 2,072,78,41,41 इतका। एवढा जो निधी आहे तो निधी आता या खालील दिलेल्या यादीमधील 21 जिल्ह्यांसाठी वितरित करण्यात येणार आहे। तर आता आपण पाहूया या यादीमध्ये नेमके जे 21 जिल्हे आहेत ते नेमके कोणते आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे। तत्पूर्वी तुम्ही पाहू शकता हे जे अर्थसहाय्य आहे ते अर्थसहाय्य सूचित केल्यानुसार डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे, जमा करण्यात येणार आहे। अशा प्रकारची देखील माहिती ही यामध्ये देण्यात आली आहे आणि काही या अर्थसहाय्याबाबत सूचना देखील आहेत। तर चालू हंगामापूर्वी यापूर्वी सर्व विभागांना शेती पिकांच्या नुकसानीकरिता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावाअंतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची देखील दक्षता घ्यावी अशी देखील या विभागासाठी एक सूचना आहे। त्यानंतर आता आपण डायरेक्टली या 21 जिल्ह्यांची यादी यामध्ये पाहूया की त्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यांना ही मदत देण्यात येणार आहे। त्यामध्ये तुम्ही पाहू शकता शासन निर्णय येथे आहे आणि या विवरणपत्राचा दिनांक येथे 4 नोव्हेंबर 2025 आहे। त्यामध्ये बियाणे व इतर अनुषंगिक बाबी यांचा समावेश आहे। त्यामध्ये येथे विभाग देण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर येथे जिल्हे आहेत। त्यामध्ये सुरुवातीला तुम्ही पाहू शकता येथे रायगड जिल्हा आहे। या रायगड जिल्ह्याचा समावेश बियाणे व इतर अनुषंगिक खरेदीच्या अर्थसहाय्यामध्ये असणार आहे आणि यासाठीचा कालावधी आहे नुकसानीचा कालावधी आहे जून 2025 आणि येथील बाधित शेतकरी संख्या म्हणजे जून 2025 या महिन्यात ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं म्हणा नुकसान झालेलं आहे की त्या नुकसानीपोटी त्यांना विशेष मदत पॅकेज अंतर्गत हे 10,000 रुपयाचं अर्थसहाय्य दिलं जाणार आहे। त्यामध्ये बाधित शेतकरी संख्या येथे तुम्ही पाहू शकता ती आहे 982 एवढे शेतकरी आहेत की त्यांना हे अर्थसहाय्य दिलं जाणार आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता रत्नागिरीमध्ये देखील सेम तुम्ही पाहू शकता हे 3 देखील जिल्हे पाहणार आहोत। त्या 3ही जिल्ह्यांसाठी एकच कालावधी आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता रत्नागिरीमधील बाधित शेतकरी संख्या 560 आहे। त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाधित शेतकरी संख्या 362 आहे आणि त्यांच्यासाठी बाधित क्षेत्र देखील देण्यात आलेलं आहे।
व त्याचबरोबर त्यांच्यासाठी वितरित करण्यात येत असलेला निधी हा किती असणार आहे जिल्ह्यानुसार हे देखील देण्यात आलेलं आहे। तर तुम्ही आता पाहू शकता येथे आपण 3च जिल्हे पाहिलेले आहेत, तर खाली उर्वरित जिल्हे आहेत, पण जिल्हे जरी सेम आले तरी त्यांचा जो नुकसान कालावधी आहे तो वेगळा असणार आहे। अशा प्रकारची यादी यांनी बनवलेली आहे। त्यामध्ये आता तुम्ही पाहू शकता पुन्हा रायगड जिल्हा आहे आणि या रायगड जिल्ह्याची नुकसान कालावधी येथे चेंज झालेला आहे। तुम्ही पाहू शकता येथे आता जुलै 2025 आहे आणि या जुलै 2025 मध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या की ज्यांना हे अर्थसहाय्य वितरित करण्यात येणार आहे त्यांची संख्या तुम्ही पाहू शकता ती आहे 232। त्यानंतर रत्नागिरी तुम्ही पाहू शकता, रत्नागिरीतील शेतकरी आहेत 42। त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी संख्या आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाधित शेतकरी संख्या आहे 34। तर अशा काही प्रकारची संख्या या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना असणार आहे। हे जिल्हे जरी परत आले तरी यांचा नुकसान कालावधी हा वेगळा आहे। त्यानंतर आता कोकण विभाग आहे, कोकण विभागातील जिल्हे आपण पाहूया यामध्ये कोणते असणार आहेत। त्यामध्ये तुम्ही पाहू शकता सुरुवातीला आहे ठाणे आणि यांचा सर्वांचा नुकसान कालावधी हा ऑगस्ट 2025च असणार आहे। त्यानंतर ठाणे जिल्ह्यातील एकच शेतकरी आहे की ज्याला ऑगस्ट महिन्याच्या झालेल्या नुकसानीचं 10,000 रुपयाचं अर्थसहाय्य बियाणे खरेदीसाठी देण्यात येणार आहे। त्यानंतर आहे रायगडमधील शेतकरी आहेत 220। त्यानंतर रत्नागिरी आहे, रत्नागिरीमधील आहेत 579। त्यानंतर सिंधुदुर्ग आहे, सिंधुदुर्गमधील आहेत 141। तर तुम्ही पाहू शकता हे जे सर्व जिल्हे पाहिले यांचा कालावधी ऑगस्ट 2025 आहे आणि यामधील शेतकरी संख्या देखील आता आपण पाहिली। आता आपण पुढील जिल्हे पाहूया की त्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे व त्यांची देखील नुकसान कालावधी ही काय आहे। तर सुरुवातीला तुम्ही पाहू शकता पालघर जिल्हा, हा पालघर जिल्हा आहे, पण हे जे खालील दिलेले जे जिल्हे आहेत त्या सर्व जिल्ह्यांसाठी आता येथे नुकसान कालावधी हा सप्टेंबर 2025च असणार आहे। यामध्ये पालघर आहे, तर पालघर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त बाधित शेतकरी संख्या तुम्ही पाहू शकता ती आहे 49,517। त्यानंतर आहे ठाणेमधील तुम्ही पाहू शकता शेतकरी संख्या आहे 35,676। त्यानंतर आहे रायगडमधील बाधित शेतकरी संख्या 18,578। त्यानंतर आता आपण खालील जिल्हे पाहूया, त्यामध्ये रत्नागिरी आहे, रत्नागिरीमधील देखील शेतकरी संख्या तुम्ही येथे पाहू शकता ती आहे 1156। त्यानंतर आपण सिंधुदुर्ग पाहत आहोत, सिंधुदुर्गमधील बाधित शेतकरी संख्या 315 आहे। अशा प्रकारच्या काही शेतकरी संख्या आहेत आणि हा कालावधी आहे। या कालावधीनुसार शेतकऱ्यांना हे 10,000 रुपयाचं अर्थसहाय्य दिलेल्या संख्येनुसार त्यांच्या हेक्टरनुसार जे काही पंचनामे झालेले आहेत त्या हेक्टरीनुसार 3 हेक्टरच्या मर्यादेत हे त्यांना अर्थसहाय्य बियाणे खरेदी व त्याचबरोबर जे काही विशेष बाबी आहेत त्यासाठी हे मिळणार आहे। त्यानंतर आता आपण पुढील जिल्हे पाहूया की त्यामध्ये पुणे विभाग असणार आहे आणि त्यामधील पुणे जिल्हा आहे। या जिल्ह्यामध्ये जून ते सप्टेंबर आता हा कालावधी आहे आणि या कालावधीमधील बाधित शेतकरी संख्या आहे 53,104। त्यानंतर सांगली व कालावधी जून, ऑगस्ट, सप्टेंबर अशा प्रकारचा आहे आणि त्यासाठी बाधित शेतकरी संख्या असणार आहे 1,62,998। त्यानंतर आता आपण दुसरी यादी पाहूया की त्यामध्ये देखील कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे। त्यामध्ये तुम्ही सुरुवातीला पाहू शकता नागपूर विभाग, त्यामधील वर्धा एकच जिल्हा आहे आणि या वर्ध्यासाठी जून ते सप्टेंबर 2025 असा कालावधी असणार आहे आणि यामध्ये बाधित शेतकरी संख्या तुम्ही पाहू शकता 2,34,561 बाधित शेतकरी संख्या आहे की ज्यांना हे 10,000 रुपयाचं अर्थसहाय्य बियाणे खरेदीवर इतरही अनुषंगिक बाबीकरिता जमा होणार आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभाग आहे, त्यामधील धाराशिव हा जिल्हा आहे। धाराशिवमध्ये जून ते सप्टेंबर 2025 मधील कालावधी असणार आहे आणि यामधील बाधित शेतकरी संख्या असणार आहे 5,06,614। अशा प्रकारची बाधित शेतकरी संख्या या धाराशिव जिल्ह्यासाठी असणार आहे। त्यानंतर आहे लातूरमधील कालावधी आहे जून ते सप्टेंबर आणि यामध्ये शेतकरी संख्या आहे तुम्ही येथे पाहू शकता 5,19,274। त्यानंतर आहे परभणी जिल्हा कालावधी जून ते सप्टेंबर 2025 आणि बाधित शेतकरी संख्या आहे 4,39,297। तर तुम्ही काही पाहू शकता अशा काही प्रकारे हे यामध्ये पुणे विभाग आहे, नागपूर विभाग आहे, छत्रपती संभाजीनगर विभाग आहे आणि कोकण विभाग आहे। असे मिळून एकूण 21 जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यांसाठी हे 10,000 रुपयाचं अर्थसहाय्य वितरित करण्यात येणार आहे आणि या वितरणासाठी त्यांच्यासाठी जो उपलब्ध निधी आहे व वितरित करण्यात येणारा निधी आहे तो निधी आहे 2,072,78,41,000। एवढा जो निधी आहे तो आता या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 10,000 रुपयाचं अर्थसहाय्य बियाणे खरेदीसाठी जमा होणार आहे आणि हे अर्थसहाय्य जमा होण्यास थोडा वेळ देखील लागू शकतो, कारण आत्ताच टप्प्याटप्प्यात जेवढे काही राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये जे नुकसान झालेलं आहे, मग अतिवृष्टी असेल, पूर असेल आणि यांची यादी आता हळूहळू येत आहे, यांचे GR हे हळूहळू येत आहेत।
संपूर्ण जी आर आल्यानंतरच एक जो निधी आहे तो निधी हळूहळू सर्व शेतकऱ्यांना जमा होण्यास सुरुवात ही होणार आहे। जी आर आला आणि लगेच निधी जमा झाला असं होत नसतं। जी आर आल्याच्या नंतर निधी जमा होण्यास थोडा वेळ देखील लागू शकतो। तर ही होती 10,000 रुपयाचं जे अर्थसहाय्य आहे बी बियाणे खरेदीसाठीचं ते वितरित करण्याबाबतची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील।